आज शनिवार 17 ऑगस्ट 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की निष्ठेचा परिणाम फार आहे. ऐकूया त्यांचे विचार. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपलं कर्तव्य केलं तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो. एक नवरा बायको असे बाजाराला गेले होते आणि संध्याकाळ झाल्यावर त्यांचं घर फार लांब होतं. ते दोघं आपसात बोलत होती की आता उशीर झाला आहे, रात्रीचं जाणं नको, तेव्हा आज इथेच थांबू आणि सकाळी जाऊ. त्यांचं बोलणं दोन लबाड माणसांनी ऐकलं. ते त्यांना म्हणाले, तुम्ही का घाबरता? आम्ही बरोबर आहोत ना, आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचं आहे. आम्ही रामा साक्ष सांगतो, तेव्हा आपण जाऊया. या नवरा बायकोला ती माणसे वाईट आहेत असं वाटलं नाही. आणि मग पुढे एका दरीमध्ये गेल्यानंतर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधलं. त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करू लागली. रामा, मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही. त्याने तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली आणि त्या शपथेच्या विश्वासावर मी इथे आले. माझे रक्षण करणार आता तूच आहेस. एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले आणि 2 शिपाई तिथे धावत आले. तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी त्यांना मुक्त केलं. त्यांचे दागिने सामान त्यांना दिलं आणि त्यांना घरी पोचवलं. घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, तसं जाऊ नका, थोडं गुळपाणी घेऊन जा. ते म्हणाले, नको, आम्हाला फार काम आहेत. ते म्हणाले, थांबा जरा, आम्ही आत्ता आणतेच. म्हणून ती आत वळली. तेवढ्यात ते गुप्त झाले. निष्ठा ही अशी पाहिजे. आजवर कित्येकांच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून बाहेर पडले. सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात आणि अशा वेळी आपण रामाला सांगावं, रामा, आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही, मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेल पण तू माझा अवेर करू नकोस, मी तुला शरण आलोय. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. आणि जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा, तो खात्रीने सुखाचं होईल. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.